हरिओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 78. क्वतमः क्व प्रकाशो वा हानं क्वचन किंचन निर्विकारस्य धीरस्य निरातंकस्य सर्वदा. भावार्थ: निर्विकारी असलेला ध्यानी मुनी सदा भयमुक्त असतो. त्याच्यासाठी कसला अंधकार, कसला प्रकाश आणि कसले दुःख. त्याच्यासाठी हे सर्व मुळी अस्तित्वातच नाही. जो ध्यानी मुनी धीरवर ज्ञानी निर्विकारी असतो त्याला भय कसे ते माहीत नसते. चोराच्याच मनात चांदणे असते. ज्याला कर नाही त्याला डर कसली. पापभीरूला सर्वत्र छानच दिसते. अशाला कोठेही जराही काही वैगुण्य आढळत नाही. त्याला जे जसे आहे त्याचा त्याला तसा स्वीकार असतो. आपण चांगले की जगही चांगले असते. मनात विकार असणाऱ्याला चुरगळण्याची इच्छा होते आणि अर्थातच काही चुरगळले गेले की त्याची लाज वाटते. आत्मनिर्भत्सना सुरू होते आणि त्याच्या परिणामाच्या भीतीने झोप उडते. जो आनंदात जगतो तोच आनंदात झोपतोही. जो पाप करतो, दुःखात जगतो, तो तळमळत राहतो. अंतरात्मा कधी माफ करत नाही. गैर कृत्याची तो सतत आठवण करून देत टोचणी लावतो. जो निर्मळ आहे त्याला अंतरात्मा आशीर्वाद देतो, शाबासकी देतो. असा मोठ्या खुशीत गाढ झोपतो. त्याला झोपेत घाम फोडणारी वाईट स्वप्ने पडत नाही. लहान मुले पहा कशी शांत गाढ झोपतात. त्यांना स्वप्ने पडलीच तर परीची स्वप्ने पडतात. ती झोपेतही त्यांना निरागस हास्य देतात. विकार माणसाला भयभीत करतो. कारण विकार नको ते, करू नये ते अयोग्य कृत्य करवितो. तसे करताना क्षणभर मोठी मौज येते, परंतु मग मात्र जन्मभराची अद्दल घडते आणि त्याची कटू आठवण कायम राहते. विकार आयुष्याला डागाळतो आणि म्हणूनच विकारी माणसाला सतत भय असते. मान खाली घालून समाजात वावरावे लागते. चांगली माणसे वाऱ्यालाही उभी राहत नाहीत. अष्टावक्र मुनी पुढे सांगतात की निर्विकारीला कसला अंधकार, कसला प्रकाश आणि कसले दुःख. त्याच्यासाठी हे सर्व मुळी अस्तित्वातच नाही. निर्विकारी ज्ञानीच्या जीवनातून द्वंद्व हद्दपार होते. तो अशा द्वंद्वाच्या अतीत अद्वैतात निघून जातो. त्याच्यासाठी काळोख, प्रकाश, दुःख, सुख किंवा अशी द्वंद्वे नष्ट होतात. मानव छान कैवल्यानंदात जगत होता, परंतु अचानक कोणी मूळ जसे वागू नये तसे वागला. त्यामुळे माणसाला प्रथमच अन्याय झाला असे वाटले आणि त्यामुळे न्याय म्हणजे काय याची व्याख्या करावी लागली. तसेच कोणीतरी जुलूम केला आणि त्यामुळे मानवाला धर्माची व्याख्या करावी लागली. मुळात न्याय धर्म असे काही वेगळे सांगण्यासारखे नव्हते. जे होते ते छान होते. त्याला मुद्दाम न्याय धर्म असे म्हणण्याची आवश्यकताच नव्हती. सर्व काही अद्वैत होते, परंतु त्यात वैगुण्य आल्यामुळे द्वैताची निर्मिती झाली. जीवनात अन्याय, अधर्म, जुलूम, काळोख आला म्हणून जीवन म्हणजे प्रकाश आहे असे सांगण्याची वेळ आली. परमात्मा म्हणजे केवळ महादिव्य प्रकाश आहे, महादिव्य ऊर्जा आहे आणि ऊर्जा तप्त असते म्हणून तो परमशीतल आहे असे सांगण्याची गरज निर्माण झाली. वास्तवात काळोखामुळे काही फरक होत नव्हता. काळोखात आपण आपले अस्तित्व थोडेच गमावतो. काळोख झाला तरी आपण जसे असतो तसेच असतो. काळोखात आपण आहोत हा भाव कायम असतो, परंतु तरीही प्रकाशाची वेगळी ओळख करून द्यावी लागली. अन्याय, अधर्म, जुलूम याची झळ पोहोचल्यामुळे जी दुःखी असल्याची भावना झाली, त्यामुळे सुखाची कल्पना करावी लागली. वास्तवात सर्व कैवल्यानंदात होते. तेथे दुःख नव्हते आणि त्यामुळे सौख्यही नव्हते. जे होते ते कैवल्य होते.
ज्ञानी मुनी डोळे मिटून अंतःकरणातील प्रकाशात साक्षात्कारित होतो. त्यामुळे त्याला बाह्य काळोखाची किंवा प्रकाशाची क्षिती नसते. तो अद्वैतात विराजित असतो. हरिओम.